माता गणेशश्च पिता गणेशो विद्या गणेश द्रविणं गणेश स्वामी गणेश शरणं गणेश इतो गणेशः परतो गणेश यतो यतो यामि ततो गणेश गणेश देवाद परं न किंचित् तस्मात् गणेशं शरणं प्रपद्ये ध्यायेन्नित्यमपूर्ववेशललितां गन्धर्वलावण्यतां देवीं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकराम् लीला विग्रहणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकाम् जन्माद्यस्य यतो न वयादितरतश्चार्थेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यतरत्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि तापत्रयोन्मूलनम् श्रीमद् भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणः निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमादयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्षतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे बना हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय
इन्दीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशम् मन्दीकृतेन्द्रदिविवृन्दमनन्तवीर्यम् मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दम् वन्दे दिनेन्द्रकुलनन्दन रामचन्द्रम् आपदामपहरतारम् दातारम् सर्वसम्पदाम् लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे कुजनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् राजाधिराज प्रभु रामचन्द्र भगवान् की जय। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं तनुजवनकृशानं ज्ञानिनां मकरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभा कथा। सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः ओम हरये नमः ओम हरये नमः। आजचा कथा प्रसंग, काल आपण परीक्षित राजाच्या जन्मापर्यंतची कथा श्रवण केली. भगवंतांच्या कृपाशीर्वादाने हा परीक्षित आईच्या उदरातच मृत झालेला, परंतु भगवंतांनी त्याच्यावरती अनंतानंत कृपा करून त्याला संजीवन दिलं. काय दिलं? संजीवन. फार महत्वाचा शब्द आहे. आमच्या त्र्यंबकेश्वरला तुम्ही आलात तर निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी, आनंदीनाथ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी, सासवडला सोपानदेवांची संजीवन समाधी, आणि तुमच्या जवळ मुक्ताई नगरला मुक्ताबाईंनी आकाश समाधी घेतली. संजीवन, मुंगी उडाली आकाशी, आकाश समाधी. संजीवन मिळालं. संजीवन म्हणजे काय? जीवन माहिती आहे. संजीवन म्हणजे काय? शास्त्राने सांगितलं, जन्मतः ज्याने जन्म मृत्यूवरती विजय मिळवला, त्याला मृत्यूचं भय शिल्लक राहिलेलं नाही. असा दिव्य पुरुष, त्याचं जे आयुष्य असतं त्याला संजीवन असं. स्त्रियांना अत्यंत आवडीचा असलेला पुरुषही ज्याच्यावरती अत्यंत प्रेम करतात, पण स्त्री वर्ग विशेष प्रेम करतो, असा संत दासगणू महाराज लिखित गजानन विजय ग्रंथ प्रत्येकाने बहुतेक स्त्रियांनी तर वाचलेलाच असतो. त्यात गजानन महाराज देह ठेवतात आणि देह ठेवल्यानंतर कालांतराने बोरी बंदर, उचितलं नाव आहे, स्टेशनवरती पाटलाला दर्शन देतात. देह ठेवल्यानंतर दर्शन. मग प्रश्न आहे, गजानन महाराजांनी देह ठेवला होता तर कुठल्या देहाने दर्शन दिलं? तुमच्या जळगावला रामाचं मंदिर आहे, जोशी गुरुजी राहतात. त्यांच्या घराण्यातल्या पुरुषाने मुक्ताबाईंनी त्यांना दर्शन दिलं. ज्या स्वरूपात दिलं त्याचं काय लावलाय? फोटो लावलाय. मग प्रश्न आहे, देह ठेवल्यानंतर कुठल्या देहाने दर्शन दिलं? जो देह असतो त्याला म्हणायचं संजीवन देह. काय म्हणायचं? ज्याला जन्म मृत्यूचं भयच शिल्लक राहिलेलं नाही, किंवा जन्म मृत्यूची ज्याला बाधाच शिल्लक राहिली, ज्याचा देह अधिक व्यापक झाला, असा तो दिव्य देह, त्याला म्हणायचं संजीवन देह. मग या युधिष्ठिरादी पांडवांनी आपल्या घरात नातू जन्माला आला म्हणून आनंदोत्सव साजरा, कारण त्यांच्या घरात आता फक्त एक वारस शिल्लक आहे.
शांती पाठाने सर्व कार्यक्रम झाले, बाळ जन्माला आलं. आता काही विद्वान ब्राह्मण युधिष्ठिराने बोलवले, तू धर्मराज आहे. आणि त्याने त्या ब्राह्मणांना सांगितलं, महाराज जातक कथन करा, म्हणजे ज्योतिष सांगा या बाळाचं, कारण आमच्या वंशाचा हा एकमेव कुलदीपक आहे. एका ब्राह्मणाने त्या परीक्षिताकडे बघितलं आणि आनंदाने सांगितलं, काळजी करू नको युधिष्ठिरा, साक्षात श्रीयपतीम एव. श्री म्हणजे लक्ष्मी, पती म्हणजे लक्ष्मीचा पती, नारायणाप्रमाणे जीवन जगेल, समृद्ध जीवन. दुसऱ्या ब्राह्मणाने उठून ज्योतिष सांगितलं, परीक्षितीचं निरीक्षण केलं, सांगितलं काही काळजी करण्याचं कारण नाही, परबतमिव दुस्तरा. राजाला आवश्यक असलेला गुण याच्यात आहे, हा पर्वतासारखा दृढ आहे, हा याच्या विचारांपासून विचलित न होणारा पुरुष आहे. तिसऱ्या ब्राह्मणाने सांगितलं, याचं मन सागर आहे एवढं मोठं आहे. चौथ्या ब्राह्मणाने सांगितलं, पराक्रम मिवोर जनौ. दोन अर्जुनांसारखा पराक्रम, द्विवचन केलं. दोन अर्जुन म्हणजे त्या काळात दोन अर्जुन जिवंत होते, हा त्याचा अर्थ आहे. कोण? एक याचे आजोबा गांडीव धनुष्यधारी अर्जुन, आणि दुसरं गुरुदत्तात्रेयांचे भक्त सहस्रार्जुन. दोन अर्जुनांना एकत्र करून जेवढा पराक्रम होतो तेवढा हा एकटा करेल. एक ब्राह्मण उठला, त्याने त्या परीक्षित राजाकडे बघितलं आणि सांगितलं, युधिष्ठिरा, मी सांगितलेलं ज्योतिष तुला कदाचित आवडणार नाही, पण हे भविष्य आहे, भविष्य काही असू शकते. आमच्या युधिष्ठिराने सांगितलं, असं काय दिसलं तुम्हाला? त्या ब्राह्मणाने सांगितलं, मला जे दिसत आहे ते थोडं विचित्र आहे. म्हणजे सांगा? म्हणे, तक्षकात आत्मनो मृत्यू द्विजपुत्रोपसर्जिता. तक्षक नाग याला दंश करेल, ब्राह्मणाचा शाप मिळेल, आणि त्या ब्राह्मणाच्या शापामुळे तक्षक नागाच्या दंशाने याचा मृत्यू होईल. युधिष्ठिराने क्षणभर विचार केला, म्हणजे ब्राह्मण देवा, तक्षक नागाच्या दंशाने याचा मृत्यू होईल याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, कारण मृत्यूला काहीतरी निमित्त लागत असत. याचं निमित्त आहे तक्षक नाग, मी समजू शकतो. पण द्विजपुत्रोपसर्जितात, ब्राह्मणाचा शाप लागेल, हे वाक्य मात्र चिंताजनक आहे. कारण ब्राह्मणाचा शाप जर एखाद्या व्यक्तीला किंवा कुळाला लागला तर संख्या लक्षात ठेवा, 13 पिढ्यांपर्यंत शाप भोगावा लागतो. किती? संख्या सांगा मला, तुम्ही ऐकताय मला लक्षात येईल. 13 पिढ्या. मी अजून सोपं करतो, ब्राह्मणाचाच काय, कोणाचाच शाप घेऊ नये. आशीर्वाद फार उशिराने फलद्रूप होतात, पण शाप मात्र वेगाने फलद्रूप होत. त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हणे युधिष्ठिरा, त्याचीही चिंता करण्याचं कारण नाही. म्हणे का? म्हणे अंतकाळी साक्षात पूर्ण परमात्मा नारायण याचं योगरक्षण करेल. युधिष्ठिराने सांगितलं, याचं रक्षण जर नारायण करणार असेल तर मग मी चिंता करण्याचं काहीही कारण नाही. हळूहळू हा परीक्षित मोठा व्हायला लागला. भागवतात असं लिहिलंय की युधिष्ठिराने या परीक्षितीला मांडीवर बसवून समग्र धर्माचं ज्ञान द्यावं. तो धर्मराज आहे ना, धर्मशास्त्र शिकवतो नातवाला. बल भीमाने बलोपासना सांगितली. अर्जुनाचा तर तो नातू आहे, त्या अर्जुनाने सामवेदाचा उपवेद असलेला सांग धनुर्वेद, संपूर्ण धनुर्वेदाचं काय दिलं? शिक्षण दिलं. आमच्या नकुलाने अश्व परीक्षा शिकवली आणि सहदेवाने सांख्यिकी शास्त्र, त्याला हल्लीच्या भाषेत स्टॅटिस्टिक्स म्हणतात, शिकवलं. सहदेव
हा पांडवांमधला हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी मनुष्य आहे बरं का. भीष्माचार्यांनी काल विष्णू सहस्त्रनाम सांगितलं, काल आपण कथा ऐकली. भीष्माचार्यांनी ज्या क्रमाने 1000 नावं सांगितले त्याच क्रमाने आपण म्हणतो ही कृपा सहदेवामुळे. कोणामुळे? भीष्माचार्यांनी 1000 नावं घेतले ते लक्षात कोणी ठेवले? त्याचे काय वही पेन होतं का? ते लक्षात कोणी ठेवले? सहदेवाने. आणि त्या सहदेवाने नंतर ते लिखित स्वरूपात मांडले, म्हणून विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत पोहोचलं. हा सहदेव फार विद्वान मनुष्य आहे. असो, 5 आजोबांकडनं शिक्षण झाल्यानंतर कुरुकुलाचे कुलगुरु कृपाचार्य यांच्याकडे वेद, शास्त्र, इतिहास, पुराण आदी धर्मशास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करा. आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो, परीक्षित राजा कोणाकडे काय शिकला हे मी सांगितलं, हे तुम्ही लक्षात ठेवण्याचं कारण. तुम्ही लक्षात हे ठेवा की त्या काळात परीक्षित राजाला 6 ट्युशन्स होते. किती महत्वाचं वाक्य हेही नाही. शास्त्र सांगतं वय वर्ष 1 ते 25 ब्रह्मचर्य आश्रम, संहिस ते 50 गृहस्थाश्रम, 51 ते 75 वानप्रस्थाश्रम, 76 ते 100 किंवा 76 ते ईश्वर कृपा हरिकृपा संन्यास आश्रम. प्रत्येक आश्रमात काय करावं याचा विवेक सांगितला. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये फक्त 2 गोष्टी कराव्यात, 1 विद्या आणि 2 बल. लहान मुलांवरती दया दाखवू नये. काय सांगितलं मी? लहान मुलांची बुद्धिमत्ता अत्यंत श्रेष्ठ असते. त्यांना जे जे शिकवता येतं ते सगळं शिकवा. आणि त्यांना 25 पर्यंत जे शिकवलं जातं ते आयुष्यभर त्यांना पुरत असत. म्हणून विद्या ग्रहण करण्याची ती योग्य वेळ आहे. परीक्षित राजा विद्या संपन्न झाला, बल संपन्न झाला, गुण संपन्न झाला, चारित्र्य संपन्न झाला. आता पांडवांबरोबर तो राज्य कारभारात लक्षही घालतोय. पांडव आता विवाह उत्सुक झालेत त्याच्यासाठी. शास्त्राचा सिद्धांत आहे, भागवतात लिहिलेलं नाही असं. हे वाक्य भागवतातलं नाही. सून शोधायची असते सासू, कोणी शोधायची असते, आणि जावाई शोधायचा असतो सासऱ्याने, म्हणजे मुली जावईला. आणि एक परिपाठ आहे बघा. तर सून शोधण्याची जबाबदारी उत्तराला दिली आईला, की भविष्यात तुला त्या सुनेबरोबर राहायचं आहे, तू ठरव कोण सून असली पाहिजे. आमची अट आहे सुकुलोद्भवा, चांगल्या घरात जन्माला आले, सुलक्षणा, चांगल्या लक्षणाची, सर्व कार्य कुशला, सर्व कार्य करण्यात काय असली पाहिजे, ती कुशल असली पाहिजे. आणि रूपगर्विता, दिसायलाही कशी पाहिजे, सुंदर पाहिजे. अशी कन्या कोणी तुझ्या पाण्यात आहे का? तिने सांगितलं आहे म्हणून. कोण म्हणे, मी विराट राजाची कन्या, माझं नाव उत्तरा, मला एक लहान भाऊ आहे त्याचं नाव राजा उत्तर, त्या उत्तर नावाच्या माझ्या भावाला एक इरावती नावाची कन्या. आणि तुम्ही म्हणतात त्या कॅटेगरीत बसणार नाही. म्हणे मग तुझी हरकत नसेल तर आमची हरकत नाही. विवाहाला होकार दिला, परीक्षित राजाच्या कानावरती घातलं. परीक्षित राजाने सांगितलं मी विवाह करतो, पण माझी सुद्धा एक अट आहे. म्हणजे काय? म्हणे तुम्ही माझे 5 आजोबा आहात नात्याने, पिता म्हणून, पण वर्तन कसं आहे वडिलांचं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझे पितृतुल्य आहात, तर तुमच्या हाताने माझ्या विवाह संपन्नतेच्या दुसऱ्याच दिवसापासून 92 दिवस चालणारा राजसूय यज्ञ करावा. काय करावा?
राजसूय यज्ञ कोणी करायचा असतो? ज्याचा राजसिंहासनावर राज्याभिषेक झालाय, पट्टाभिषेक झालेला आहे, अशाच राजाने, क्षत्रिय राजाने राजसूय यज्ञ करायचा असतो. कोणी करू शकत नाही, त्याला तो अधिकार आहे. पण राजसूय यज्ञ करणाऱ्या राजाला पुत्र असावा लागतो, जो पांडवांना वर्तमान काळात नाही. मग परीक्षित राजा जणू सांगतोय मी तुमचा पुत्र होतो, तुम्ही काय करा, राजसूय यज्ञ करा. वस्तुतः युधिष्ठिराने एक राजसूय यज्ञ आधी केलेला आहे, पण परीक्षित राजाला स्वतःच पुत्र धर्म पालन करण्याची इच्छा आहे, म्हणून तो राजसूय यज्ञाचा काय धरतोय, आग्रह धरतोय. पांडवांनी नकार देण्याचं काही कारण नव्हतं. इरावती बरोबर विवाह संपन्न झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून हस्तिनापूर नगरीमध्ये राजसूय यज्ञाला प्रारंभ झाला. 92 दिवस. कोण कोण आलं होतं या यज्ञाला? म्हणे सगळ्या देवदेवता, यक्ष, किन्नर, नग, नाग, अप्सरा, देवर्षी, राजर्षी, महर्षी, उदर्षी, अमर्षी, अमलात्मा, विमलात्मा, महात्मा, संत, सज्जन सगळेजण या राजसूय यज्ञाला आले. अत्यंत आनंदाने तो राजसूय यज्ञ संपन्न झाला. या राजसूय यज्ञाला प्रारंभच भगवान श्रीकृष्णांच्या अग्रपूजेने झाला. अग्रपूजा म्हणजे आपण भागवत सप्ताह सुरू केला, पण अग्रपूजा गणपतीची केली की नाही? आपण अग्रतेचा मान कोणाला दिला? पण त्या राजसूय यज्ञात अग्रपूजा कोणा